रजक वर प्रधान. अध्याय 9. श्री सिद्धमुनी म्हणाले, नामधारका, तुला एक अपूर्व कथा सांगतो ऐक. श्री गुरुनाथ कुरवपुरास असताना नित्य गंगेला स्नानाला जात. ज्याचे दर्शनच गंगास्नानप्रमाणे पवित्र त्यांना गंगास्नान कशाला असे म्हणशील, पण मी सांगू, त्यात लोकव्यवहार साधून लोकावर अनुग्रह करणे हाच हेतू असतो. पवित्र गंगाचे जल दुतडी वाहत होते. त्यामध्ये श्रीपाद यती नित्य स्नान करीत असत. याच गंगा तटावर वस्त्रे धुणाऱ्या एका रजकाचाही त्यांना नित्य दंड प्रणाम करून जाण्याचा नेम असे. असाच एके दिवशी तो रजक नमस्काराला आला असता महाराज त्याला म्हणाले, अरे रजका, का बरे असे नित्य कष्ट घेतोस? तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. आता तू सुखाने राज्य कर. गुरुचे हे शब्द ऐकून रजकाने पदराला शकून गाठ बांधली. त्याने आपली संसार चिंता सोडून दिली आणि तो यती महाराजाच्या मठाची सेवा करू लागला. मठाचे अंगण झाडावे, सडा समार्जन करावे असे त्याचे चालू झाले. वसंत ऋतूच्या एके दिवशी कृष्णवेणीच्या तटाकावर रजक यती महाराजांना नमस्कार करीत भक्तिभावाने हात जोडून उभा होता. इतक्यात गंगेच्या प्रवाहात अनेक वाद्यांचा गजर त्याच्या कानी पडला. पाहतो तो नौकेमधून एक म्लेच्छ राजा वस्त्रालंकाराने नटलेल्या आपल्या राण्यासह क्रीडा करीत येत असलेला त्याला दिसला. ते ऐश्वर्य पाहून रजकाला वाटले, जन्माला येऊन असे ऐश्वर्य भोगावे, नाहीतर कशाला हा पशुसमान माझा जन्म. त्याने कोणत्या देवाची आराधना केली असेल बरे? गुरु तरी कोणता त्याला भेटला असेल? भक्तवत्सल श्री गुरुमूर्तींनी त्याचा भाव ओळखून म्हटले, रजका, जन्मभर कष्ट केलेस. तुला आता तमोगुणाने युक्त असे राजभोग भोगावत अशी इच्छा झाली आहे. सुख भोगून इंद्रिये निववली नाहीत तर मोक्ष प्राप्तीचा ती आड येतात. त्याकरिता तू पुढील जन्मी असाच म्लेच्छ वंशात जन्मून राजा होशील. रजक कर जोडून म्हणाला, देवा, तुमचे पाय अंतरतील असे करू नका. तिथेही ज्ञान देऊन पुन्हा दर्शन द्यावे. श्री गुरु म्हणाले, चिंता करू नकोस. तू वैदुरा नगरीत बेदर सुखाने राज्य करीत असता अंतकाळी तुला आम्ही भेट देऊ. त्यावेळी आम्ही नरसिंह सरस्वती नावाच्या संन्याशाच्या वेशात असू. श्री गुरूंनी रजकाला जवळ बोलावून विचारले, याच जन्मी तुझी राज्य भोगायची इच्छा आहे? रजकाने उत्तर दिले, नको देवा, आता मी तर वृद्ध झालो आहे. पुढील जन्मी बाल्य यवनातील सुखे भोगून राज्य करावे अशी इच्छा आहे. श्री गुरूंनी त्याला निरोप देताच त्याचे प्राणोत्क्रमण झाले आणि पुढे तो वैदुरा नगरीत जन्माला आला. कुरवपुरामध्ये श्रीपादरावांचा अपार महिमा होता. पुढे ते आश्विन वद्य द्वादशी मृग नक्षत्रावर गंगेमध्ये अदृश्य झाले तरी तेथे ते निर्गुण स्वरूपात आहेतच आणि भक्तजनांच्या दृष्टीला त्याचे निर्मळ स्वरूप दिसून येते. अध्याय 9 समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.